बंधन ना नात्याचे जोड, ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देईल निस्वार्थ दान, गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा. A guru is not the only one who teaches worldly education, but also the one who desires nothing from you except your well-being and progress on the path, and takes you on the path of enlightenment. The purpose of celebrating Guru Purnima is to express one's faith in one's teacher. On this lovely day, I wish you all a very good morning. And on behalf of all the students, I, Miss Riddhi Sangaye, would like to wish all the teachers a very happy Guru Purnima. तुम्ही
One and all. Good. First of all, I would like to touch the feet of my parents, my teachers, my mentors. Because of their guidance, today what I am. So, teachers plays a vital role in everybody's life. On this occasion, we have decided to invite a special guest for this function. I would like to request the ex-headmaster, Shri Kamlakant Vainarkar sir, to kindly introduce the guest for today's function. गुरु पौर्णिमा कार्यक्रम मनोवपाक लागून हांगा जमलेले आसा. तुमकां खबर आसची ना की ज्या स्कुलान तुम्ही आज शिकता त्या स्कुलाक आज 49 वर्सां जाता. कितकी? तेन्ना तुम्ही कोण आसले? कोण नासले. 1973 सालान तेन्ना 1973 सालान जुलै महिन्याच्या 9 तारखेर या स्कुलाची स्थापना झाली. खूप शिक्षक येयले, रिटायर जावन गेले आणि आतांय आसा. हांवें आयज अशा एका शिक्षकाक हांगा मुखेल सोयरो म्हणून हाडलेलो आसा की तो जेन्ना स्कूल स्टार्ट जाला 1973 सालान त्या दिसांनी म्हणजे 1975 सालान तो ह्या स्कुलान पहिलो मॅथ्स टीचर. आता खूप मॅथ्स टीचर आसात न्हू, आतांय आसात, फुडें आसा, पूण शांता विद्यालयाचो पहिलो मॅथ्स टीचर जे आयज मुखेल सोयरे म्हणून आसा. तेंच्यांनी त्या वेळार शांता विद्यालय नवीनच आसले आणि तांकां खबर आसा भुरगे बी थोडे 100 भितर. 1975 सालान म्हाका दिसता 8वी पर्यंत आसली आणि तेन्ना सराची नियुक्ती जाली. हांव त्या पयलीं 1 वर्स पयलो 1974 सालान. त्या वेळार गेली त्यानंतर 30 वर्सां आम्ही ह्या त्या स्कुलान घालेली आणि 2003 सालान आम्ही हांगा येयल्या. 30 वर्सां इकडे तिकडे गेली, म्हणून जे टीचर आसा जे आयचे ह्या कार्यक्रमाचे मुखेल सोयरे ते त्या वेळार शिक्षक पहिले म्हणून आसले. त्यानंतर त्यांच्यानी मदींच गव्हर्नमेंट जॉबाक गेले. त्यानंतर परत ते दुसऱ्या स्कुलान जॉइन झाले आणि हेड मास्टर म्हणून ते निवृत्त झाले.
असे माझे दोस्त शिक्षक श्री श्रीकृष्ण रामचंद्र कानोळकर आयज आमचे मुखेल सदे आसा. Hello. Let us sing with me, all of you. गुरु हमारे मन मंदिर में, गुरु हमारे प्यार, गुरु हमारे मन मंदिर में, गुरु हमारे प्यार, सारे विश्व का वो है दाता, नारायण भगवान। गुरु हमारे मन मंदिर में, गुरु हमारे प्यार,
उनकी सच्ची भक्ति से प्रसन्न होकर काली माँ ने साक्षात दर्शन दिए। 23 वर्ष की अवस्था में उनका विवाह सुधामणि नामक एक कन्या से करा दिया गया। तोतागिरी नामक एक संत ने उन्हें संन्यास की दीक्षा दी, जिसे उन्होंने 40 वर्षों तक सीखा। इससे बाद में रामकृष्ण ने सीख लिया था। रामकृष्ण को लोग अब परमहंस के नाम से जानने लगे। परमहंस विवेकानंद को अपना प्रिय शिष्य मानते थे। 1885 को उनकी अवस्था अचानक ही खराब हो गई। वे उपचार के नाम पर समाधि लगाकर बैठ जाते थे। 16 अगस्त 1886 में उन्होंने अपना शरीर त्याग दिया। उनकी मृत्यु के बाद बेलूर मठ में रामकृष्ण प्रधान केंद्र नामक एक मिशन की शुरुआत की गई और उनकी प्रतिमा बनाई गई। परमहंस एक सुलझे हुए संत थे। वे अधिक पढ़े लिखे तो नहीं थे, पर उनका ज्ञान किसी पांडित्य से कम न था। उनका मानना था कि मनुष्य को आत्म प्रचार से दूर होकर साधना में लगे रहना चाहिए। सेवा, त्याग और साधना रामकृष्ण के जीवन के पर्याय शब्द थे। नमस्कार, माझे नाव कशिश पुनोदा बोरकर. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. मी निळ्या गटातून आहे. आज मी तुम्हाला समर्थ रामदास यांच्याबद्दल सांगणार आहे. सुमारे 350 वर्षांपूर्वी मनुष्य जातीची दिनवाणी अवस्था पाहून तळमळीने स्वधर्म, स्वदेश आणि स्वदेव याची मुहूर्तमेढ रोवून रसातळाला गेलेले आणि उद्ध्वस्त होणारे अनेक संसार प्रपंच पुन्हा स्थिर करण्याकरिता झटलेले समर्थ रामदास स्वामी. महाराष्ट्र भूमीत संत तुकारामांच्या समकालीन समर्थ रामदासांनी रंजल्या गांजल्यांना जवळ करण्याचे, त्यांना धीर देण्याचे, त्यांचा कमकुवत झालेला आत्मविश्वास उभा करण्याचे कार्य निष्काम भूमिकेतून अखंडपणे केले. त्यांच्या या परिश्रमामुळे आज सत्कर्म, सद्विचार, सुख, समाधान घरोघरी नांदत आहे. जय जय रघुवीर समर्थ हा नामघोष करीत मनुष्याच्या अंतःकरणात सद्विचारांची बीज पेरणारे समर्थ रामदास यांचे दासबोध आणि मनाचे श्लोक या आणि इतर ग्रंथ रूपांनी या भूतलावर निरंतर वास करीत आहेत. देह त्यागण्यापूर्वी त्यांनी आपल्या शिष्यांना देखील तसे सांगितले होते की मी माझ्या ग्रंथ रूपाने या भूतलावर निरंतर वास करून राहीन. आज प्रत्येक घरात गणेशाची आराधना करताना सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती म्हटली जाते. ही रचना समर्थ रामदासांचीच आहे. एवढेच नव्हे तर आपण म्हणत असलेल्या कित्येक आरत्या या समर्थ रामदासांनीच रचलेल्या आहेत. समर्थांचे मनाचे श्लोक हे मनुष्याच्या मनाला उद्देशून केले असून त्याचा सूक्ष्म विचार केल्यास मनुष्य स्वतःला अंतर्बाह्य बदलू शकतो. 1608 साली रामनवमीच्या दिवशी दुपारी 12च्या सुमारास समर्थ रामदास यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जाम या गावी झाला. सूर्याजी पंत आणि राणूबाई हे त्यांचे आई वडील. गंगाधर नावाचा त्यांना एक मोठा भाऊ होता. समर्थांचे मूळ नाव नारायण. बालपणापासून नारायण विरक्त आणि आध्यात्मिक गुणांचा होता. एकदा लपून बसला असताना काही केल्या सापडेना. शेवटी पडताळात आईने शोधल्यावर सापडला. आईने विचारले, काय करीत होतास? त्यावर नारायणाने, आई चिंता करीतो विश्वाची, असं उत्तर दिलं. आईला वाटलं की लग्न करून दिल्यावर याचं मन संसारात रमेल, म्हणून वयाच्या 12व्या वर्षी नारायणाच्या लग्नाचा घाट घालण्यात आला. भोल्यावर असताना ब्राह्मणाच्या तोंडून सावधान हा शब्द ऐकताच ते भोल्यावरून पळून गेले. नाशिकच्या पंचवटी भागात त्यांनी वास्तव्य केले. कोणी ओळखू नये म्हणून रामदास हे नाव धारण केले. समर्थ रामदासांनी 12 वर्ष कठोर उपासनेत व्यतीत केली. वयाच्या 24व्या वर्षी त्यांना आत्मसाक्षात्कार झाल्याचे म्हटले जाते. कठोर तपश्चर्येनंतर समर्थांनी 12 वर्ष भारत भ्रमण केले.
भारत भ्रमणच्या अखेरीस समर्थ 36व्या वर्षी महाराष्ट्रात परतले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यात उतरले. त्या ठिकाणी संत एकनाथ आणि त्यांच्या पत्नीचा देह ठेवला होता. एकनाथांची पत्नी समर्थांची मावशी होती, पण हे त्यांनी कोणाला ओळखू दिलं नाही. समर्थांना आपल्या जाम गावातील घडामोडी समजल्या. गावातून निघाल्यानंतर त्यांचा कुणाचाच संपर्क नव्हता. आई अंध झाल्याचे समजल्यामुळे ते जाम येथे गेले. आईला भेटले. राणूबाईंना खूप आनंद झाला. साधनेमुळे समर्थांना काही दिव्य शक्ती प्राप्त झाल्या होत्या. असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांना स्मरून समर्थांनी आईच्या डोळ्यांवरून हात फिरवतात राणूबाईंना दिसू लागले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य होते. स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. नमस्कार, मेरा नाम लक्ष्मी नारायण परमेश्वर पुजारी है. मैं 8वीं कक्षा में पढ़ता हूँ. मैं हरे ग्रुप से हूँ. मैं आज गुरु द्रोणाचार्य के जीवन पर आधारित कुछ भाषण करूँगा. गुरु बिना ज्ञान न उपजे, गुरु बिना मिले न मोक्ष. गुरु बिना लिखे न सत्य को, गुरु बिना मिटे न दोष. यह दोहा कबीरदास जी ने गुरु का महिमा वर्णन करते हुए लिखा है. गुरु हमारे जीवन के एक महत्वपूर्ण अंग है. गुरु के बिना हमारा जीवन अधूरा है. जिन गुरुओं का नाम बड़े गर्व से लिया जाता है, उन्हीं में एक है गुरु द्रोणाचार्य. गुरु द्रोणाचार्य एक प्रसिद्ध नाम है. गुरु द्रोण भारद्वाज तथा धृताजी नामक अप्सरा के पुत्र थे. महाभारत की कथा के अनुसार उनका जन्म एक धोनी में हुआ था, इसलिए उनका नाम द्रोणाचार्य रखा गया. उनकी सारी शिक्षा उन्हीं के आश्रम में हुई. वे वैद शास्त्रों में पारंगत तो थे ही, परंतु कुशल धनुर्धर भी थे. उनका विवाह महाराज शांतनु के राजगुरु की पुत्री कृपी से हुआ था. उनके अश्वत्थामा नामक प्रतिभाशाली पुत्र थे. इतने गुणवान होने पर भी उनका जीवन एक साधारण ब्राह्मण की तरह अत्यंत कष्टों में बीता. कथाओं के अनुसार वे इतने गरीब थे कि अपने पुत्र अश्वत्थामा को दूध तक पिला नहीं पाते थे. इससे तंग आकर वे महेंद्र पर्वत पर भगवान परशुराम से याचना करने पहुंचे. जब वह वहां पहुंचे तब भगवान परशुराम ने अपने पास जो धन था वह सभी ब्राह्मणों को दे दिया था. परशुराम ने कहा कि अब उनके पास सिर्फ ज्ञान ही शेष बचा है. तुम चाहो तो मैं तुम्हें दान कर सकता हूँ. गुरु द्रोण जानते थे कि परशुराम से अस्त्र शस्त्र प्राप्त करने से वे सर्वश्रेष्ठ बन सकते हैं और उन्हें किसी भी प्रकार की कमी नहीं होगी. गुरु द्रोण परशुराम से अस्त्र शस्त्र और चक्रव्यूह जैसी युद्ध कौशलों की विद्या प्राप्ति की. गुरु द्रोण को कई बार समय पर अपमानित होना पड़ता. कथाओं के अनुसार गुरु द्रोण शिक्षा प्राप्त करने के बाद अपने बाल सखा द्रुपद के पास चले गए. वहां जाकर उन्होंने उसको अपना बचपन याद दिलाया. पांचाल नरेश, तुमने मुझे बताया था कि तुम अपना आधा राज्य मुझे दे दोगे. इस बात पर हंस कर द्रुपद ने लड़कपन में की हुई बातों को भूल जाओ और अपमानित कर गुरु द्रोण को भेज दिया. तभी गुरु द्रोण ने इसका प्रतिशोध लेने का अपने मन में ठान लिया. वापिस आते समय उनके साथ एक ऐसी घटना घटी जिससे गुरु द्रोण के नाम से प्रसिद्ध हुआ. जब कुरुवंश के राजकुमारों ने
कुरुवंश के राजकुमारों ने कुएं में गिरी गेंद को बाहर निकालने की मदद मांगी तो उन्होंने के तिलियों से एक रस्सी बनाकर उस गेंद को कुएं से बाहर निकाल दिया। और इसके बारे में पितामह भीष्म को पता चलते ही उनसे मिलकर उन्होंने द्रोण से कहा कि आपने कुरुवंश में आकर इस धरती को पावन कर दिया है। मैं अपने सभी पुत्र राजकुमारों को शिष्यों के रूप में